तर मुंबईतील हॉटेलला व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांवरती मोठा परिणाम झालाय त्याचा। कारण भाजी मंडईतील भाजीपाला हॉटेलला जात नसल्यामुळे भायखळ्यातील भाजी मंडईमध्ये ग्राहकच नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता भाजी विक्रेते चिंतेत आहेत। या ठिकाणी विक्रेते आहेत जे या भाजी मार्केटमध्ये गेल्या वर्षानुवर्षे काम करतात, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। भाजी मंडईमध्ये सध्या या सगळ्या युद्धाचा काही फटका बसलाय का? भाजी या मार्केटमध्ये आमच्याकडे जी हॉटेल लाईन जे फुटपाथची गिरायकं होती, एकतर फुटपाथ 8-15 दिवस झाले बंद केले। जे 5 किलो 10 किलो माल घेणारे ते सुद्धा आता येत नाही आणि त्यात या गॅसचा लफडा, गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे हॉटेल लाईन बी आता ठप्प झालेली आहे। हॉटेल लाईनची जी गिरायकं होती ती बी बंद झालेली आहे। खूप जास्त परिणाम झाले। पूर्ण मार्केट खाली दिसते तुम्हाला। काही एवढी गर्दी सकाळच्या पारी एवढी गर्दी असायची, पण पूर्णपणे आता गिरायकं नाही आहे, काही नाही, पूर्ण माल तसंच पडून आहे। प्रेजी, खरं तर किती हॉटेलांना तुम्ही माल टाकत होता, आता सध्या किती हॉटेलांकडनं तुम्हाला मालाची मागणी येते, भाजीपाल्याची मागणी? नाही, आमच्याकडे जवळजवळ 30 हॉटेल आहेत, पण 30 हॉटेलमध्ये आता सध्या 4-5 हॉटेलांना माल जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।